संध्याकाळचा टाइम आहे आणि आपल्या आजी लोकांना खायचे खिचडी. म्हटले रोज चपात्या, रोज भाजी चपात्या पण आहेत. म्हटलं बटाटा खिचडी करावी जरा, तर म्हणून बटाट्याची खिचडी बनवते आजी लोकांना. संध्याकाळचा टाइम आहे. हिरवी मिरची, कांदा, अद्रक, लसूण मस्त घातलेला आहे आणि छानपैकी हलकी संध्याकाळी काय खायचंय रंजना ताई पण आहे इकडे. खिचडी करायची. खिचडी तांदूळ ठेवलेले आहेत. घेते जरा पाणी टाक रंजना ताई त्याच्यातलं. ते वतून दे तिकडे पाणी, ते बटाट्याचं लाल पाणी वतून दे. मुगाच्या डाळीची खिचडी करावी संध्याकाळी, कधी खावं. कधी ह्याची करावी खिचडी. कशाची? बटाटा खिचडी करावी. बरोबर करायचं. हो. काय म्हणायचं तुला? हो काय नाही, व्यवस्थित आहे. तुम्ही बोलला तेच बरोबर आहे. आज तुम्हाला खिचडी, चपात्या पण आहेत. आज तुम्हाला खिचडी. मस्त वारं सुटले. छान पिकलेल्या जास्त होत्या मिरच्या, ते मिरच्या टाकलेल्या आणि पिकलेल्या मिरच्याची खुडून खिचडी. ती सगळं पाणी गुसूच्या खाली टाका. कलावती ठेव, ती पाणी फेकून दे तिकडे. 3-4 पाण्याने तांदूळ चांगले निर्मळ धुवावे, तरच करावं. आता थोडं हळद टाकते, थोडं लाल मिरची टाकते. अजून हिरवं टाकले मिरच्या, अजून टाकते कढीपत्ता वगैरे, टमॅटो, कांदा वाटून देते. तिथे जरा बल्ब लावायला लागणार आहे रोहितला. काय का नाही तिथे एक दादाला बल्ब लावायला लावू. संध्याकाळचा स्वयंपाक इकडे करत जाऊ. खूप छान अशी खिचडी बनवली आणि त्याच्याबरोबर कारलं. लोणचं कोणीच घेतलं नाही. म्हटले आई कारलं खाणार आहे, कारण बऱ्याचशा लोकांना खोकला येतोय. कशी झाली खिचडी? छान झाले. ह्याच्यावरती काय पाहिजे माहिती का? आता कमी आहे, साजूक तूप पाहिजे. तर तूप मी खालून घेऊन यायला सांगते. त्या चंबुल्यामध्ये तूप आहे, ते तूप घेऊन या. थोडी थोडी धार तुपाची घालते, म्हणजे अजून छान लागेल. चतुराबाई, कसा झालाय भात? आवडला? म्हातारे आजी, आवडला तुला? तू माझ्यात आल्यापासूनच भात खाते. पहिलं खायची का तू भात? अजिबात नाही. खावा खावा. नाही खाल्ला ना? आता कमी झाला का तुझा खोकला? मग खा, कारलं जास्त खा जरा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थोडं थोडं टाकूया. चमचा टाकते. कुमार मॅडम भात टाकू द्या, थांबा जरा, मला भात वाढते तुम्हाला. आपल्या घरचं तूप आहे. चांगलं राहतं ना मावशी? थोडं टाकू. काय भामा पण आमची लई तूप आणली. आणि तो पहिला आमचं तूप आवडतो. चतुराबाई, आमच्या म्हाताऱ्या आजीला तूप नाही देणार. म्हाताऱ्या आजी नाही देणार तुला तूप. हा, तुला लय खोकलायलाय. थांबा, भात अजून भरपूर आहे इकडं. हा, काळ लागते ना म्हणून असं ठेवलंय. कशा मॅडम? कशा मॅडम आहे का? चांगले आहे का? अगं बाई, अक्का सांडलं की ग. चपले देऊ का? थोडा देऊ. चांगला केलाय. मला माझं लेकर मला माझ्या लेकरांनी छान म्हणलं ना, अजून उत्साह येतो. बरोबर का नाही? देऊ का मावशी? थोडा थोडासा धरते. कधी तर खायचा, रोज नाही. आठवड्यातून एक दिवस असा ठेवायचा आपल्या भागात. बरोबर ना खाना? हा, हलकं संध्याकाळचं थोडासा. बस कशी लागली? कसं झालं मंडळी? छान. मला आजी देऊ का ग? पुष्कळ आहे. कलावती मॅडम.
खिचडी. चतुराबाई म्हाताऱ्याजी देऊ का थोडा थोडा घे की म्हाताऱ्याजी. बटाटा घे थोडा. भात थोडासा ठेवलाय, थोडस उरवावं म्हण. संध्याकाळच्याला सगळं संपवून ये म्हण. हा जेवा जेवा. कुमार मॅडम कारलंय देऊ का थोडं? देऊ का कारलंय थोडं? कसले? हा डाळीच्या चकुल्या. चकुल्या डाळीच्या ना. आता आठवण आले बघा. आता खायच्यात परत. खरंच मावशी इतकं छान होत्या चकुल्या. पाऊस पडला की चकुल्या चालू. बरोबर का नाही? 4 भाज्या नाही आणि भात नाही, काय नाही. वरण घालायचं, भगुन चुलीवर ठेवायचं आणि चपात्या लाटून चकुल्या टाकायच्या मध्ये. करू एका दिवशी संध्याकाळी करू. तूप टाकायचं मध्ये. जरा भामाला आणि मावशीला कारलं जास्त देते, कारण शुगर आहे तुम्हाला दोघीला. आपल्या आश्रमामध्ये एक माणूस तुम्हाला कमी दिसतंय, म्हणजे वैजंता. तर वैजंताला सोडले. वैजंताची पगार आहे काहीतरी 1000-1500 रुपये. तर त्या पगारीसाठी वैजंताच्या बहिणीकडे सोडलेला आहे आणि ते पगारीचं काय असेल ते करा म्हटलं. आणि मग बघा म्हटलं एखादा महिना 15 दिवस घ्या जरा ठेवून वैजंताला. राहिली तर राहू द्या, हाय का नाही मावशी? राहिली तर राहू द्या म्हणलं, नाही राहिली तर आणून सोडा. आम्ही दोन्हीत पण राजी आहे. काय करायचंय? कशाचे? फुलग्याचे. बरं आमच्या कुंभार गव्हाच्या पिठाचं आणि हातावर वळायचं मस्त फुलग्याचे. बरं करू. लय बारक्या लेकरांनी 2 माणसं लागते तिला धरायला. हा बसवायचं. आपली रंजनाताई म्हणती आई ही आई आहे. आय जेवली का पोटभर? हा काही शेंबूड आलाय का तुला? आता तोंड पुसलेलं. हा का? पोटभर जेवली का? जेवले का अर्ध्या पोटाने उठली? चांगलं. हा चांगलं होतं का? काय केलं ते चांगलं? कारलं अजून आणि भात. आवडलं तुला? हा काय म्हणतेस मग? बरी आहेस का? होय बरी आहेस का? बरी बाय. काय रडायचं चालू आहे? नाही बाय. रडत नाही आता? मग असं का रडते? 4 दिवस रडते, 4 दिवस आनंदी राहतेस. कसं डोळ्याला झालं इथं बघली सरक. हां बापरे काय झालं डोळ्यात? माझा राजे काय झालं डोळ्यात? मुगी चावली का काय कोण आठव? इकडच्या डोळ्याला झाली. सोड. हो इकडचा डोळा जरा सुजला. हो खूप इथं मुगी चावली आहे का? लाल मुगी का? तसंच चाललेत डोळे का? तसेच आहेत डोळे. सारखं पुसायला पाहिजे. तेव्हा सारख्या नाही पुसेल. तुला हात रुमाल दिला होता की ग मी? हात रुमाल वय हा हिने ती कारप्याला बांधलेलं होतं. हा ती दिलं टाकून कुठं कोण आठवण. ती कारप नाही आणि ती बी नाही. का ग तुम्ही सगळ्याजणी असं करता? तुम्ही का ग बसत नाव? आकीने दिलं नाही. हा आकीने. कुणी आकीने? ती काय ए आका इकडे बर तू. काय तुम्ही असं करता बरं? नाही द्यायचं मी. हा मागितल्यावर नाही द्यायचं म्हणते. का ग आका? मग तिने कुणाचं नाव घेतलं? इथं आका कुणाला म्हणतो आम्ही? हा मग तिचं कार्प कुठं आहे? हे का आली बघ आका. दे म्हणाव कार्प माझं. दे माझं कारप. मी नाही घेतलं आजी. ते दुसऱ्या आकाने. आता अजून कोण आका आहे बाबा इथं? कोणची आका आहे? कुमार आका? हा आपल्याला रोज वाढी ती कालवण भाकरी. हा कुमार आका नाही कलावती. हो कलावती आका. काय तुम्ही राव नका करू असं लेकराला माझ्या. ही बार काय लेकरू होय गोजीरवाणी. बघ कसं करते. होय जाऊ का मग आता? आज जाते ती येतच नाही लवकर.